कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि त्या अनुषंगानं लोकांमध्ये काय चर्चा आहे, लोकांमध्ये कुणाची हवा आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी सध्या मी कोल्हापूर शहरामध्ये आहे. प्रामुख्यानं कोल्हापूर शहरातले प्रश्न मला समजून घ्यायचे आहेत. काय मंडळी इथं आहेत. नाव काय तुमचं? सुरेश पाटील. बरं, आता निवडणूक आली कोल्हापूरची महानगरपालिकेची. कोल्हापुरातले महत्त्वाचे प्रश्न काय आहेत? रस्त्याचे प्रश्न आहे थोडा, बरं, आणि लेडीजचं प्रसाधन गृह नाही नाहीत, भरपूर पाहिजे होती, ठराविक ठिकाणीच आहे. अजून काय नागरिक आहेत. नमस्कार. नमस्कार दादा, बोला. आता ही निवडणूक आली आहे कोल्हापूर महानगरपालिकेची. काय चाललंय निवडणुकीत? हवा कोणाची दिसते सध्या? महायुतीचे का महाविकास आघाडीचे? आता सध्या तर महायुतीची हवा आहे पूर्ण. बरं, कसं देशात मोदी सरकार आहे, महाराष्ट्रात देवेंद्र सरकार आहे, तसंच आता आपल्या कोल्हापुरात पण पूर्ण शिवसेनेचे आमदार आहेत. 10पैकी 10 महायुतीचेच आमदार आहेत. त्यामुळं आता कोल्हापुरात पूर्ण महायुतीचीच हवा आहे. काँग्रेसकडे महानगरपालिका अनेक वर्षांपासून आहे. काँग्रेसनं काही विकास केला आहे का कोल्हापूर शहरात? आता तुम्ही दिसतेच ना, आता तुम्हाला दिसते रस्त्यावर किती खड्डे आहेत, गटाऱ्यांची अवस्था बघा. आता आमचा भाग हा कुंभार गल्लीचा नाल्याचा भाग आहे. तिथं दरवर्षी महापूर येतो इथं. त्याचे काय काम झालेलं नाहीत अजून. हे काँग्रेस सरकारनं काहीच कामं केलेलं नाहीत. पण आता ते मानला लागलेत ना, कोल्हापूर कसं तर तुम्ही म्हणशीला तसं. आता ते बघा ना, तुम्हाला दिसायला लागले ना, डोळ्यासमोरच आहे. आता महायुती सरकार आली तर पूर्ण बघा कोल्हापूर कसं होतंय ते. आता पूर्ण रस्ते बिस्ते आता चांगले होतील. भाजप किंवा महायुतीनं कोल्हापूर शहरासाठी काय केलं? भाजप आणि महायुतीनं आता रस्त्याची कामं चालूच आहेत. त्यांनी 100 कोटीचं बजेट आणून आता कामं चालूच आहेत. आमदार क्षीरसागर साहेबांच्या फंडातून चालूच आहेत. आणि नाना कदम करायला लागलेत. आपल्या कोल्हापूरसाठी आता चालूच आहेत कामं पूर्ण. चालू आहे. ठीक आहे. अजून काय? हो, नमस्कार. कोल्हापूरकर बोला, काय समस्या काय कोल्हापूरकरांच्या? कोल्हापूरकरांची समस्या म्हणजे काय, लोकांची अपेक्षा काय, पाणी टायमिंगला मिळावं, बरं, गटरी घ्याव्यात, माईक मी धरतो. असं हे जास्त अपेक्षा आहेत. आणि रस्ते जरा कोल्हापूर जरा चांगलं नाही, हे मेन कारण ते आहे. पाण्याचं म्हणताय तुम्ही, मध्ये काय थेट पाईपलाईन आणली ना? आणल्या, पण अजून कुठे कुठे जोडलेल्या आहेत. 30-40% जोडल्या, बाकी 50% जोडलेल्या नाही अजून. जोडलेलं नाही नाही जोड आल्या पाणी, पण जोडलेलं नाही सिटीत अजून. सिटी जोडलेलं नाही नाही नाही. बरं, ते मेन कारण ते आहे जास्त. कुणाच्या हवा दिसते सध्या, महायुती का महाविकास आघाडी? आता तसं अंदाज आत्ता तर कालपासून पेटले प्रचारात. आता दोन्हीचा पण कल तसंच वाढतं. कसा? म्हणजे महायुतीमुळे वाटतंय आणि हे पण पाणी 2-4 दिवसांनी जास्त करणार. आज सध्या घडीला काय पुढं कोणतं असेल की पुढे महायुती आता आहे. महायुती आहे. आहे. कारण काय असेल? कारण का म्हणजे निधीवरची सत्ता आहे, निधी त्यांच्याकडे फास्ट आलेला आहे, कामं भागात चालू आहेत फास्ट, ते कारण आहे. निधी फास्ट आहे त्यांच्याकडे. काँग्रेसकडे सत्ता आहे महानगरपालिकेची, लय वर्ष झालं. काँग्रेसनं काय केलंय का एका शहरात? मेन आता रस्ता तुम्ही बघता नव्हतं, मेन रस्त्याचंच झालेलं. आणि पाणी योजना परवा झाली केव्हा 7-8 महिन्यापूर्वी शेड्यूल आहे, पण अजून ते सगळे जोडलेलं नाही. त्यामुळं पाणी 50% जोडल्या, 50% जोडलेलं नाही. त्यामुळे महिन्यात 2-3 रस्ता लोक 4 ठिकाणचं असतात कोल्हापूर. रस्ता लोक आहेत जायचे. आता गेल्याच आठवड्यात 3 ठिकाण झालं, मंगळपेठेत झालं आहे. लोक रस्त्यावर आता आमच्या गल्लीला नाही, आमच्या गल्लीतले करणार. आता कशा पाय रस्त्यावर हे पाणी नाही म्हणून 2-2 दिवस पाणी येत नाही का, 2-2 दिवस त्यासाठी येतं. महायुतीनं कोल्हापूरसाठी काय केले विशेष, काय काम आहे? आत्ता तसं पण कामं आत्ता चालू झाल्यात त्यांची. आता हे नवीन लोकांनी फंड यायला लागल्यात बाहेरनं. आता काय कामं होते बघूया. काय काम? हा, काय करू नये आपल्या सोबत आहे. इकडे 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 नको. ठीक आहे. हो, नमस्ते. तू त्यांच्याकडे आधी तुम्ही मला बोलतो, मग तिकडे जा. बोला की. कुणाची हवा आहे कोल्हापुरात? हवा आता तरी सध्या माहितीच्या बघा कोल्हापुरात. काँग्रेस जर म्हणते किती कोट्यावधीची कामं आम्ही केली, पण कामं दिसायला पाहिजे हो केलेली. तुम्ही 5 वर्षामागचं कोल्हापूर बघून या कसं होतं, आणि आत्ता 1 वर्षभरात केलेलं बघा कोल्हापूर कसं आहे. विकास कामं बघा, रस्त्याच्या लाईटी बघा, रंकाळ विकास बघा. जसं सरकारला महायुतीचं तसं भरपूर फरक पडला आहे, आणि जनतेला दिसायला लागले की कामं व्हायला लागलेत. त्यामुळे ह्यावेळी तरी कोल्हापुरात महायुतीचीच हवं आहे.
काँग्रेसनं जोर लावला ती टॅगलाईन वगैरे काढली तसली. टॅगलाईन नाही हो, माणसं काम बघतात. टॅगलाईन अशा भरपूर निघाल्या कोल्हापुरात आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कोल्हापुराचं राजनीतीलाही वेगळं असतं. दिसतं एक आणि होतं एक. त्यामुळे ह्यावेळी हवा नक्कीच माहितीची आहे. काँग्रेसची सत्ता महानगरपालिकेत लय वर्षापासून आहे. बरोबर आहे. काय विकास काय झालाय? विकास कामं त्यांनी आश्वासन दिलेत मोठे भरपूर, पण त्या लेवलचं असं काही काम झालं नाही ते. म्हणजे ज्या लेवलचं लोकांना आता पाहिजे होते, IT पार्क म्हणा किंवा जी आता मुलांसाठी उपयोगाच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पण काही झाल्या नाहीत काय. आता असं आमदार साहेबांनी आता IT पार्कसाठी पण भरपूर जागा मंजूर करून दिले. IT पार्क व्हायला लागले, डेव्हलप व्हायला लागले कोल्हापूर, आणि हे आमच्या यूथसाठी चांगली गोष्ट आहे. काँग्रेसच्या काळात यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस काय डेव्हलपमेंट? काही होतं डेव्हलपमेंट, पण ते असं आपण त्या आपलं वय येत नव्हतं ना. म्हणजे इतकं आम्हाला दिसलं पण नाही किंवा आम्हाला कळत नव्हतं पाहिजेनुसार. पण आत्ता कसं मोठं होईल तसं आम्हाला समजायला लागलं ना की डेव्हलपमेंट कशी असते आणि काय असते. कोल्हापूर शहरासाठी कोण पाहिजे? माहिती पाहिजे कोल्हापूर शहरासाठी. अरे काय हा? नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? महेश दिनकर पवार. कोल्हापूरमध्ये कुणाच्या हवा आहे, महायुती की महाविकास आघाडी? सध्या तरी महायुतीचं पारडं जड आहे कोल्हापुरात. कारण काय? त्यांची प्रचार यंत्रणा जरा आता फास्ट चालू आहे. बरं. नेते मंडळी जास्त इन्वॉल्व आहेत, त्यामुळे त्यांची थोडी आता हवा आहे. पण आता जसजसं इलेक्शन पुढे जाईल तसं कळेल काय काय. आता काँग्रेसकडे सत्ता आहे ना इकडे महानगरपालिकेची. सध्या 4-5 वर्ष आता प्रशासक होते. बरोबर. आणि त्यापूर्वी काँग्रेसची सत्ता होती. त्याच्यापूर्वी पण मला वाटतं काँग्रेस सत्ता होती आतापर्यंत. तर ह्या सगळ्या 20-25 वर्षा काळात काय पाहिजे असं डेव्हलपमेंट झाले का तुमचं शहर? आता सध्या तरी कोल्हापूरमध्ये भरपूर प्रश्न आहेत. मेजर म्हणजे दर्जेदार रस्ते कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे. प्रदूषण, पाणी किंवा आपलं हवा प्रदूषण, कोल्हापुराचे सुशोभीकरण, कारण की पर्यटक आता कोल्हापूरमध्ये भरपूर येतात. आता 15-16 लाख पर्यटक आता 31 डिसेंबरच्या दरम्यान आले होते. त्यामुळं कोल्हापूर एक सुंदर आणि सुसंस्कृत शहर आहे. तर त्या येणाऱ्या प्रवाशांना सुविधा, सुशोभीकरण, झाडे वगैरे, गार्डन्स चांगले, खेळाडू पण कोल्हापुरात भरपूर होतात. त्याप्रमाणे कुस्ती मैदान चांगलं, एक दर्जेदार आंतरराष्ट्रीय प्रकारचं कुस्ती मैदान झालं पाहिजे कोल्हापुरात. मैदान खेळासाठी चांगली डेव्हलप झाली पाहिजेत कोल्हापूरमध्ये. आणि त्या आता IT हब म्हणून कोल्हापूरसाठी अपॉर्च्युनिटीज आहेत, पण त्या कॅप्चर करून एक चांगला IT हब झालं पाहिजे. त्यासाठी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर कोल्हापूरमध्ये झालं पाहिजे. आता हे जे तुम्ही सगळं सांगितले विजन आहे महत्त्वाचं, ही करण्याची क्षमता महायुती का महाविकास आघाडी? आपण जे कोणी पण येईल आमच्याकडून आता आमच्या अपेक्षा महायुतीकडूनच आहेत. कारण की त्यांचं केंद्रात पण सरकार आहे, राज्यात पण सरकार आहे. जरी कोणतेही सरकार येईल तर त्यांनी ह्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. कारण की ते एकच इलेक्शन पुरतं थांबत नाही. त्यांना पुढं पण त्यांना इलेक्शनसाठी यावं लागेल, जो कोणी पण येईल. पण ज्यांनी कोणी पण येईल या लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. अध्यक्ष बरं नाव तर सांगा, बाकी सगळं जाऊ द्या खड्डं. एक मिनिट नाव फक्त सांगा मला. अभिजित कुंभार. आणि राहायला कुठं? शाहूपुरी. बरं. आता काय आहे, ही कोल्हापुरातले महत्त्व आहे, तुम्हाला कुठले प्रश्न वाटतात आता रोज फिरताना वगैरे? रस्ते, बरं, पाण्याची सोय पाहिजे, बरं, हे सगळं आपल्याला पाहिजे. ज्या माणसाच्या सोय आहे म्हणते ती काँग्रेस काय तर पाईपलाईन आणली ना थेट आणल्या, बरोबर आहे सगळं आहे, पण त्याच्यावरचं काम झालेलं नाही ना अजून. झालं. कोल्हापूरकर ह्या वेळेस काय करतील? महायुतीला कौल देतील का महाविकास आघाडीला? महायुतीला. कारण माहितीच पाहिजे. कारण पण काय तर कारण असेल की आता महायुती होय कायसाठी महायुती? आता आपले कार्य करणारे नगरसेवक आहेत प्रकाश नाईकनवरे तिकडे तुमच्या भागातले, ते एक चांगलं कार्य आहे तिथं. त्यांच्याकडे ते महायुतीत म्हणून महायुती माहिती पाहिजे. ठीक. नाव सांगा फक्त. अब्दुल आहे. अब्दुल खलिफा. राहिला शाहूपुरी. शाहूपुरी. काय आपल्या समस्या काय आहेत रोजच्या? राजकारण सगळे जाऊ द्या, आपल्याला काय अडचण येते त्या महत्वाच्या रोज? काय समस्या काय नाही. असं कसं काय समस्या नाही? सगळं ओके. असा माणूस एकमेव भेटला मला, सगळं ओके. आता एक कोल्हापूरमध्ये फिरताना सामान्य नागरिक म्हणून आपल्या समस्या काय येतात?
समस्या काय भागातली रस्ते गटारी ही समस्या आहे, बाकी काही नाही. सगळ्यात मोठी समस्या ही आहे, लोकांना जर सुविधा जर मिळाल्या तर लोकांना कुठल्या गोष्टीचं ऑब्जेक्शनच राहत नाही ना. पण आता ही देश स्वातंत्र्य झाल्यापासून आपल्या प्राथमिक गरजा आहेत त्या रस्ते पाणी ह्या सगळ्या तुम्ही गटर म्हणताय त्या अजून होत नसेल तर मग काय म्हणायचं ह्या सगळ्या गोष्टी. मग आता काय या वरची जी केंद्र सरकार जे असं आहे सगळं भूलभुलैयाच आहे हो, ही भूलभुलैया आहे. देतो करतो आश्वासनावर हे सगळं चाललेलं आहे. पण या ठाम निर्णय खालचे नेते लोकांना पण त्यांच्याकडे बजेट आलं तर ती पास करतील ना, ती ते कामं करतील. वरनं आमचंच घर भरायला नाही मग खालच्याचं काय घरं भरणार हे पण विचार केलं पाहिजे ना. बाकीच्या लोकांना ह्यांना लोकल जे आहेत जे आता स्थायिक नगरसेवक म्हणा आमदार म्हणा ह्यांना पण बोलण्यात काय फायदा नाही आहे. त्यांच्या हातात बी सत्ता नसल्यामुळे काय करणार, त्यांना जे बजेट दिलं त्या बजेटमध्ये ती बी आपल्या पॅकेजमध्ये काम करणार. कोल्हापूरकर यंदा महायुतीला कौल देतील वाटतंय का महाविकास आघाडीला कौल देतील? कसं आहे आपण ते सांगू शकत नाही. कसं आहे प्रत्येकाची मत प्रत्येकांचं डिपेंडन्स वेगळं आहे. आपला अंदाज असतोय अंदाज कसं आहे बघा प्रत्येकाची चॉईसवर. आता माझं मत आहे की महाविकास आघाडीला आपण सहकार्य करूया. काही लोकांचं मत आहे की नाही काँग्रेसला करूया, काही विकासाचं मत आहे घड्याळाला करूया, काही विकासाचं एकनाथ शिंदे आपलं सीट शिवसेनेला करूया. झालंय महायुती आणि महाविकास आघाडी असं थेट आहे. विचार प्रत्येकांचे फरक आहेत, विचारांचे विचार करण्याचे दृष्टिकोन वेगळे. विचार कोणाकडे वाटतो तुम्हाला? बघा कसं आहे हा शेवट लॉटरीचा आहे, सांगू शकत नाही कुणाचा विजय होईल का होईल काय नाही. होय काय सध्या कोल्हापुरात कोणाची हवा दिसते, महायुती का महाविकास आघाडी? महायुतीची. महायुती कसं काय? आता केंद्रात सरकार त्यांचं आहे तर राज्यात त्यांचं आहे, तर आता इथं महापालिकेत पण त्यांचंच यायला पाहिजे. महापालिकेत काँग्रेस आहे की इथं? काँग्रेस आहे आता होते आता केले, आता इथून पुढे आता महाविकास आहे महायुती आघाडी. महायुती होय का मग केलं नाही ते काय काँग्रेस महायुती केलेत की आता सत्तावरती त्यांची आहे ना, तर आता त्यांनाच हे करायला पाहिजे. आता जरी महाविकास आघाडी इथं आली तरी काम करायला महायुती तसं बजेट देऊ देणार नाही. महत्त्वाच्या अडचणी काय आहेत तुमच्या? काय रस्ते गटर आणि लाईट पाणी अजून लोक ह्याच मुद्द्यावर अजून अडकायला लागल्यात. अजून ह्याच गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीत. पुढच्या गोष्टी अजून भरपूर लांब आहेत. त्याकडं पुढच्या विकासाकडे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. अजून आपण खेडेगावासारखं अजून नुसतं रस्ते गटर आणि पाणीच करून द्या म्हणून सांगतो. बाकीचा विकास होणार कधी? आता कोण सोडवल का नाही? आता कोण सोडवलं, आता जे आश्वासन देतात त्यांनी सोडवली पाहिजे. ठीक आहे. सामान्य कोल्हापूरकरांचा काय कौल आहे आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.